या ठिकाणी आपल्याला दिलेल्या बैजिक राशीचे अवयव पाडायला सांगितलेले आहेत. आणि जेव्हा आपल्याला अशी बैजिक राशी दिसते ज्यामध्ये चलाच्या दुसऱ्या घातांकाचा जो सहगुणक असतो तो एक नसतो, तेव्हा अवयव पाडण्याची सगळ्यात उत्तम पद्धती आहे ती म्हणजे गट करून. आणि गट करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर अशा दोन संख्या शोधाव्या लागतात ज्यांचा गुणाकार वायच्या वर्गाचा सहगुणक म्हणजेच चलाच्या दुसऱ्या घातांकाचा सहगुणक आणि स्थिरांकाच्या गुणाकाराबरोबर असतो. तर आपण असं मानून चालू की या दोन संख्या ए आणि बी आहेत. तर आपल्याला यांचा गुणाकार किती हवा? 4 गुणिले ऋण 15 बरोबर ऋण 60. आणि त्यांची बेरीज आपल्याला हवी आहे ए अधिक बी, ती म्हणजे या 4च्या बरोबर. 4 म्हणजे वायचा सहगुणक ज्यामध्ये चलाचा घातांक 1 असतो तो सहगुणक. तर आपल्याला ए अधिक बी हवे आहेत 4. तर आता आपण ऋण 60 किंवा 60चे असे अवयव बघू ज्यांच्यामधलं अंतर 4 आहे. बघूया, प्रयत्न करूया. आपण 5 गुणिले 12 किंवा 5 गुणिले ऋण 12 म्हणजे यांचा गुणाकार ऋण 60 येईल, पण त्यांची जी बेरीज आहे ती -7 येईल किंवा ऋण 7 येईल. तर आपल्याला हे नको आहे. तसंच आपण ऋण 5 गुणिले 12 सुद्धा करू शकतो आणि यांची बेरीज येईल 7, जी आपल्याला नको आहे. आपल्याला अंतर हवं आहे 4. आपण 6 आणि ऋण 10चा विचार केला तर त्यांचा गुणाकार तर ऋण 60 येतो, पण बेरीज येते ऋण 4. पण आपल्याला बेरीज हवी आहे 4. तर आपण ऋण 6 आणि 10चा विचार करू ज्याच्यामध्ये गुणाकार ऋण 60 येतो आणि बेरीज येते 4. तर आपल्याला या दोन संख्या मिळालेल्या आहेत की ज्यांची बेरीज 4 आहे आणि ज्यांचा गुणाकार ऋण 60 आहे. पण आपण हे का केलं? हे करण्यामागे असं आहे की आपल्याला हे जे मधलं पद आहे 4y याला तोडायचं आहे आणि याला 4yला आपल्याला लिहायचं आहे ऋण 6y अधिक 10y. तर आपण या 4yला लिहू शकतो ऋण 6y अधिक 10y. यांची बेरीज येते 4y. आता आपण राहिलेल्या 4yचा वर्ग आणि ऋण 15 हे सुद्धा लिहू शकतो. आणि आता आपल्याला मिळालेले 4 पद आणि या 4 पदांना आपल्याला गटांमध्ये विभागणी करणं सोपं आहे. तर सगळ्यात पहिले आपण गट करूया पहिल्या 2 पदांचा. 4yचा वर्ग वजा 6y. तर हा पहिला गट झाला. यामध्ये आपण बघूया की काही सारखे अवयव आहेत का 4yचा वर्ग आणि 6y मध्ये. तर आपण बघू शकतो 2y आपण लिहू शकतो एक सारखा अवयव. आणि जर का आपण 2y हे कंसाच्या बाहेर लिहिलं तर आपल्याला कंसाच्या आत लिहिता येईल 2y वजा 3. करून बघा तुम्ही. जर का परत गुणाकार केला 2yचा 2y सोबत आपल्याला मिळेल 4yचा वर्ग आणि 2y गुणिले ऋण 3 आपल्याला मिळतील ऋण 6y. तर आपण पहिल्या गटाचे अवयव पाडलेत. आता आपण दुसऱ्या गटाचा विचार करूया. दुसरा गट आपण करू शकतो 10y वजा 15चा. आणि 10y वजा 15 मध्ये 10y आणि ऋण 15 यांचा आपल्याला एक सगळ्यात मोठा अवयव शोधायचा आहे. आपण बघू शकतो तो 5 आहे. आणि जर आपण 5 हा अवयव आपण या कंसाच्या बाहेर काढला तर 10yला 5ने भागलं तर आपल्याला मिळेल 2y आणि ऋण 15ला आपण 5ने भागलं तर आपल्याला मिळेल -3. तर दुसऱ्या गटाचे अवयव आपण पाडले ते आहेत 5 गुणिले कंसामध्ये 2y वजा 3. तर आपण सगळ्यात आधी दिलेल्या बैजिक राशीला अशा प्रकारे लिहू शकतो 2y गुणिले कंसामध्ये 2y वजा 3 अधिक 5 गुणिले कंसामध्ये 2y वजा 3. आता बघा आपल्याला 2 पदं इथे दिसतात आहेत. एक निळ्या रंगात आणि एक जांभळ्या रंगामध्ये. या दोन्ही पदांमध्ये हा जो कंस आहे 2y वजा 3 हा सारखा आहे. तर या कंसाला आपण बाहेर काढू शकतो एक अवयव म्हणून. आणि मग आपण लिहू शकतो 2y वजा 3 गुणिले हा पहिला 2y जो निळ्या रंगात लिहिला अधिक हा इथला 5. काहीही जादू झालेली नाही आहे, पण आपण अवयव पाडलेत. बघा मी इतकंच केलं की हा जो 2y वजा 3 सारखा दिसणारा अवयव होता तो या कंसाच्या बाहेर काढला आणि कंसामध्ये राहिलेली पदं लिहिलीत 2y अधिक 5. आणि अशा प्रकारे आपण अवयव पाडलेत.